नमस्कार मित्रांनो, सर्वांचं मी अभिनंदन करतो. एक छोटीशी बोधकथा सांगतो. शायरा नवाब साठे हे फकीरा कादंबरी लिहिलेली आहे, त्याच्यामधले व थोडक्यात सांगतो माहिती. एका ग्रामीण भागामध्ये सतेबा नावाचा माणूस राहत होता. तो मिलिटरीमध्ये 4 वर्ष नोकरी करून तो त्याच गावात कायमस्वरूपी राहायला आला. आणि त्याच गावात एक दलिताची बाई गरोदर माता होती. आणि ती सकाळी सकाळी सरपणासाठी जळतणासाठी स्वयंपाक करण्यासाठी लाकडं आणायला गावाच्या बाहेर गेली. गावाच्या बाहेर सावकाराचं शेत होतं, त्या शेतात कुंपण होतं. ते कुंपणाचे लाकडं ते घेत असताना सावकार तिथं आला आणि मारहाण करू लागला. ती बाई प्रत्यक्षात लोळत होती, मला मारू नका हो, माझ्या पोटात लाथा मारू नका, माझ्या पोटात बाळ आहे हो, मी 2 जीवाची आहे. तरी तो सावकार ऐकत नव्हता. सतेबा तिथून जात असताना सतेबानं त्याला धमकी दाखवली, अरे सोड सावकारा सोड. तरी सावकार सोडत नव्हता. सतेबाला राग आला आणि एका दणक्यात त्या सावकाराला खतम केलं. सावकार खतम झाला, सतेबा फरार झाला, जंगलात राहू लागला. दुसऱ्या दिवशी पोलीस आले. पोलिसाला तो सापडत नव्हता. त्यानं अनेक बायाचे संसार लावले. जो नवरा नांदून घेत नाही त्याच्याला जाऊन धमकी दाखवली, तुला खतम करीन बघ, वागून घे. प्रत्येकाचे संसार तुटलेले जुळत होते. दारू पिलेले लोक सोडून देत होते दारू, बायकाला वागून घेत होते. म्हणजे सगळ्या बाया सतेबाला माझा भाऊ म्हणून मानत होते. जात्यावर जळत असताना भावाबद्दल गीत लिहित होते, गाणं म्हणत होते. माणूस जो समाजासाठी करतो, समाजानं त्याला उंच करते. आपणही समाजासाठी काहीतरी करायचं. धन्यवाद.